सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। आपण सध्या ठाणेच्या प्लॅटफॉर्मवरती आहोत, जलद मार्गावरती आहोत आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी पाहायला गेलं तर आपण 10:25 10:10:30ची गाडी जी आहे ते अर्धा तास उशिराने धावताना पाहायला मिळते। त्यानंतर त्या पाठोपाठ लांब पल्ल्याची गाडी आली, त्यानंतर अजून देखील ती गाडी येत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर अजूनही आता वाजले 11:15 आणि त्यात 11:03 जलद गाडी आता पुन्हा वेळापत्रक बदलून या ठिकाणी लावण्यात आले आहे। त्यामुळे या 6 नंबर फलाटच्या नंतर 4 नंबरवर देखील ज्या स्लो मार्गिकेच्या रेल्वे गाड्या आहेत ते देखील आता त्यांच्यामध्ये देखील वेळापत्रक बदल करण्यात आले आहेत। त्या ठिकाणी देखील जलद मार्गाच्या गाड्या ज्या ते वळवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणेवरून CSTकडे जे जाणाऱ्या ज्या लोकल गाड्या आहेत त्या सकाळपासूनच उशिराने धावताना पाहायला मिळतात। 20 ते 25 मिनिटं या जलद मार्गिकेच्या गाड्या ज्या ते रेल्वे उशिराने धावता पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर ज्या स्लो ट्रॅक आहेत त्या ठिकाणी देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने गाड्या रेल्वेच्या ह्या धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। दुसरीकडे कुर्ल्यामध्ये काल रात्री तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या गाड्या ज्या ते सकाळी पुन्हा तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा रुळावरती आल्या त्या, मात्र सकाळपासून पुन्हा जैसे ते वेळापत्रक कोलमडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तात्काळात कामावरची जाण्याची वेळ आहे, 11 वाजले असून सुद्धा अजून सुद्धा रेल्वे जे आहे ते व्यवस्थित रुळावरती येताना वेळापत्रकानुसार धावताना दिसत नाहीये। रेल्वे प्रवासी आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत किती वेळ झाला आहे रेल्वे फास्ट जलद जी आहे ते उशिराने धावते, त्यामुळे तारांबळ उडाली, कामावर जाण्याची वेळ अर्धा तास झाला आहे, अजून ट्रेन आलेली नाहीये फास्ट ट्रेन। अनाउन्समेंट काय होते का दिसते का? अनाउन्समेंट आता काय 11:13 होते, आता 11:25 केली त्यांनी। 13 कुठे गेली गाडी, बघा गाडी। आता थोड्या वेळापूर्वी 11:03 जी वेळापत्रकाची गाडी लावण्यात होती ती आता 11:25 केलेली आहे। त्यामुळे वारंवार वेळापत्रक बदललं जातं, त्यामुळे बाजूच्याच या प्लॅटफॉर्मवरची आता गर्दी पुन्हा आता 4 नंबरवरती जाईल, नंतर 4 नंबरच्या ज्या प्लॅटफॉर्मची गर्दी जी ती पुन्हा 6 नंबरवरती येईल। त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे। या ठिकाणी काही विद्यार्थी असेल, नोकरदार वर्ग असेल त्यांना देखील आपण विचारणार आहोत कुठे चाललायस आणि पुन्हा वेळापत्रक आता बदललंय। आता काही वेळापूर्वी 11:03ची गाडी लावण्यात आली, ती पण रद्द करण्यात आली असंच म्हणावं लागेल। आता आम्ही ॲडमिशन करायला चाललेलो आहे मुंबईला, तर आम्हाला खूप त्रास होतोय जायापुरती, तर आम्ही काही बोलू शकत नाही। आता 11:03ची गाडी होती, आता 11:25 केली आहे, आम्हाला खूप त्रास होतो जायला। नक्कीच आता काही वेळापूर्वी 10:25 असेल ती गाडी आली नाही, त्यानंतर 11:03ची लावण्यात आलेलं वेळापत्रक फास्ट जलद ती देखील आली नाही, त्यानंतर आता 11:25 थेट गाडी या ठिकाणी लावण्यात आली। त्यामुळे वेळापत्रकामध्ये वारंवार बदल होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काही लोक आहेत त्यांना देखील प्रवाशांना विचारणार आहे, सर तुमच्या समोरच वेळापत्रक बदलते, बार बार बदला जा रहा है, क्या कारण है? इस कारण लंबी गाड़ी देखिए यहाँ पे गाँव की आ रही है, उससे तकलीफ हो रही है? तकलीफ हो रही है, भारी तकलीफ हो रही है हम लोग को काम करने जाने में। इतना गर्दी रहता है कि हम लोग को मालूम पड़ता है। या ठिकाणी वेळापत्रक वारंवार बदललं जातं। काय वाटतं वेळापत्रक वारंवार बदलल्यामुळे कुठंतरी मनस्ताप सहन करावा लागतो रेल्वे प्रवाशांना? वारंवार रविवारी मेगा ब्लॉक घेता असल्यानंतर सुद्धा काही ना काही तांत्रिक बिघाड रेल्वेमध्ये पाहायला मिळतो। सर देखिए, पहली चीज़ तो ये है कि ये जो मेगा ब्लॉक होता है ना, ये इनके तरफ से किया जाता है, और इसमें प्रॉब्लम क्या होती है, जो संडे के दिन जिसको फैमिली के साथ निकलना है, घूमना फिरना है, उसको भी तकलीफ होता है, और जो कुछ लोग जॉब करते हैं उनको भी तकलीफ होता है। अभी आप देख सकते हैं यहाँ पे 11:04 की ट्रेन थी जो कि डायरेक्टली मूव कर दिया है प्लेटफॉर्म नंबर 4 पे, तो यहाँ पे डायरेक्टली भीड़ हो गया है, तो उसको ये चीज़ नहीं करना चाहिए था। और यहाँ पे क्या किया, डायरेक्टली 11:25 ही कर दिया। तो ये सब जितने भी हादसे होते हैं ना, ये कारण से होते हैं। क्या होता है, अगर प्रॉपर टाइम पे ट्रेन चलेगी तो प्रॉपर लोग चढ़ेंगे, होगा। अगर तुम ये ट्रेन ऐसा मूव करोगे तो भीड़ तो होगी और चढ़ने का मौका नहीं मिलेगा, लोग लटक के जाएंगे। नक्कीच लटकून प्रवास करावा लागतो, जीवघेणा प्रवास करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे। काका, गेल्या किती वेळापासून उभे आहेत? परत वेळापत्रक बदललं, तुम्ही इथं उभे असताना? पाऊण तास झाला आहे। 1 तास झाला मला, 1 तास। 10:50ची 6ला लागले, 4ला पाठवले ते अचानक 10:50ची इथे असं काही इंटिमेशन नाही दिला, आता तुम्ही परत इथं आलात? हो ना, अचानक 6 एकदम टाइमावर ते 4 काढतात, मग धावत जावं लागते, मग ते गर्दीमध्ये पायऱ्या चढायला वेळ भेटत नाही। आता तुम्हीच बघा 11:03ची ट्रेन किती वेळ झाला, अर्धा तास ती लेट आहे। मग मागे जो हादसा झाला त्याला कारण काय आहे? हाच 10-12 प्रवासी पडले ना, त्याला कारण वेळेत ट्रेन नाही, मग चढा, मग लटका, मग हे हादसे होतात। गर्दीची येते कल्याण डोंबिवलीची, मग दिव्याला भरणार, मग त्यामुळे उशीर होणार, मग चढा उतरा, मग प्रॉब्लेम हेच आहे ना। तुम्ही वेळेत ट्रेन आली तर सर्व व्यवस्थित होतात,
वेळेत ट्रेन नाही तर मग ही अशी गर्दी. आता बघा ना प्लॅटफॉर्म तुम्हीच बघा, सांगत नाही अनाउन्समेंट देखील काय त्याबद्दल काहीच नाही ना. नाही कारण सांगतात ते, मग आम्ही समक्ष आहो, मग झालं त्यांचं काम, आम्ही समक्ष आहो, आम्हाला माफ करा. तर तुम्ही वेळेत ट्रेन का नाही चालवत? मेगा ब्लॉक घेता ना तुम्ही, रविवारी घेता ना, मग कशासाठी घेता? मग वेळेत तुम्ही मेगा ब्लॉक घेता रविवारी, मग वेळेत चालवा ना ट्रेन. काही रेल्वे डब्याची गरज आहे वाढवण्याची, वेळापत्रक गरज तर आहे, डबे वाढवण्याची गरज आहे. कारण गर्दी बघता, हे ऍक्सिडेंट होतात. कोणी आता पावसाळा आहे, पाण्यात कोणी पाय घसरून पडते, कोणी काय. आणि आता सांगतात 11:03ची गाडी 4 नंबर होईल, तिकडे पळत जावा, तिथं पाय घसरला, काय झालं, ट्रेन कोणी मधातून उड्या मारते. जागा भेटली पाहिजे. ऑफिसला लेट झालं तर बॉस ओरडतात. ट्रेन लावली होती तुम्ही बघितलं ना, दाखवू शकतो. 11:25ची पूर्ण आता 3 वर लावली, म्हणजे 11:03चे प्रवासी गेले परत 4 वर गेले ना, 4 वर ते परत 11:03ची इकडे लावली. काय वाटतं रेल्वे प्रशासनाचा अशा प्रकारचा कारभार? एकच मत आहे की तुम्ही लोकल ट्रेन वेळेत चालवा, अशी गर्दी तुम्हाला बघायला नाही मिळणार. वेळेत चालवा आणि थोडं वाढवा ट्रेन. दिवसेंदिवस गर्दी तर वाढत आहे, हा लोकसंख्या वाढत आहे ना, त्या हिशोबाने तुम्ही ट्रेन वाढवा. काय सांगाल तुम्ही? कामावरची जायची वेळ आणि अशा वेळेसच इथं दिरंगाई होते रेल्वे प्रशासन. खरं पाहिलं तर रेल्वे मॅनेजमेंट अतिशय म्हणजे ढिसाळ कारभार आहे. कुठलीही ट्रेन मी गेले 30-35 वर्ष रेल्वेने प्रवास करतोय, पण कुठलीही ट्रेन कधी वेळेवरती येत नाहीये. आता इथं 11:25 लावली होती, 11:03 केली, परत 11:50 तिकडे 4 वरती सांगितली. लोकांची धावपळ होते आणि ऍक्सिडेंट होण्याचं खरं कारण तेच आहे की रेल्वेचे जे मॅनेजमेंट आहे ते झिरो आहे. कुठलीही ट्रेन वेळेवरती येत नाहीये. प्रवाशांना खूप हातबल व्हावं लागतं. कुणीही प्रवाशांचा विचार करत नाहीये. मी रेल्वे मंत्रालयाला सांगेल की खऱ्या अर्थानं मुंबई जर तुम्ही ही रक्तवाहिनी म्हणतो आपण, त्याप्रमाणे शरीराला रक्ताची गरज असे, तशी रेल्वेची मुंबईतल्या प्रवाशांना गरज आहे. वेळेवरती कामाला जाण्यासाठी खऱ्या अर्थाने रेल्वेची गरज आहे आणि ती वेळ देखील लावू शकतो. अनेक वेळा खाडा देखील लागतो ना. नक्कीच काही लोकांचे सुट्ट्या होतात वेळेवरती न गेल्यामुळे, काय ना लेट मार्किंग होतं, पंचिंग असतं. सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे रेल्वे प्रश्नाने. आता हे प्रवासी जे ते तात्काळ अर्धा 1-1 तास उभे होते. 4 नंबर प्लॅटफॉर्म 6 नंबर, 6 नंबर प्लॅटफॉर्म 4 नंबर, अशी त्यांची धावधाव या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आता 11:03ची पुन्हा जी रेल्वे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, मध्य रेल्वे, त्याला देखील गर्दी बघा. सर्व प्रवासी येथे लटकून प्रवास करतायत, जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. पाहिलं तर काही दिवसापूर्वीच मुंब्रा या ठिकाणी मोठा अपघात झाला होता. दोन्ही ट्रेन आजूबाजूला आल्या होत्या, त्यामुळे या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले, तर 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वेने वेळेत जर ट्रेन जर ह्या सोडल्या तर नक्कीच कुठेतरी त्याचा फायदा या चाकरमान्यांना, या रेल्वे प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना होईल. मात्र पाहू शकतो गर्दी जी आता पाहायला गेली तर आतनं जी लोक बाहेर पडतायत आणि ज्या लोकांना चढायचं आहे त्यांना देखील चढता येत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं रेल्वेतनं प्रवास करणं म्हणजे आता जीवघेणा झालेला आहे. पाहू शकतात एकमेकांच्या बॅगा, एकमेकांचे धक्के खात हे प्रवासी कामावरती जात आहेत. कल्याण डोंबिवलीवरनं ठाण्यात उतरणारे प्रवासी जे असतील त्यांना देखील उशीर झालेला आहे आणि त्यातच ठाण्यातले अनेक प्रवासी मुंबईला जाणार आहेत, त्यांना देखील इथं उशिराने पाहायला मिळतं. स्टेअरकेस आहे, पाहू शकतो. या स्टेअरकेसवरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय. त्यामुळे आता या ट्रेनचा ज्या वेळापत्रक जे आहे ते वारंवार बदलत असल्याकारणाचं काही ट्रेन रद्द देखील होत आहेत, वेळापत्रक बदललं जातं. त्यामुळे नक्की हा संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे या रेल्वे प्रवाशांकडनं आता या संतापाची लाट या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णतः वेळेत येत नसल्यामुळे काहींचा मनस्ताप आहे. त्यामुळे दमछाक करत रेल्वेतनं प्रवास करताना या ठिकाणी रेल्वे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जे आहे ते नोकरदार वर्ग आहे ते मुंबईकडे जायला निघतात. काहींना कॉलेजच्या ॲडमिशनसाठी ते निघाले आहेत. त्यामुळे वेळेत न पोचल्यामुळे वेळेत जे कामं होत नाही, त्यामुळे खाडा देखील लागू शकतो. अशा प्रकारचे आता प्लॅटफॉर्मवरती या गर्दी जी आहे ते अशा प्रकारचे सकाळपासून होताना पाहायला मिळतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनावरती रेल्वे या प्रवाशांकडनं खापर फोडताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे रेल्वेकडनं वेळापत्रक कधीपर्यंत दुरुस्त होईल, रेल्वे वेळेत कधी धावणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे रेल्वे प्रशासन कशाप्रकारे याकडे पाहते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.